मनुष्याने खूप जास्त प्रामाणिक का नसावे? हे पार्थ ध्यानपूर्वक ऐक. धर्माच्या मार्गावर चालताना जीवनाचा सत्य फक्त शुद्धता आणि करुणेतच दडलेला नसतो, तर तो बुद्धिमत्ता आणि संतुलनातही निहित असतो. मनुष्य जर अत्यंत प्रामाणिक बनून जगात विचरण करेल तर अनेकदा त्याला त्याच्याच गुणांमुळे आघात सहन करावे लागतात. धर्म सांगतो की सत्यच परम आहे, पण हेही तितकंच सत्य आहे की सत्याचा उपयोग बुद्धीने करायला हवा. जर एखादा मनुष्य प्रत्येक क्षणी आपल्या अंतरात्म्याची नग्न सत्यता इतरांसमोर मांडत राहिला तर जग त्याला आहत करेल. कारण जगाचे स्वभावच कधीकधी छल, प्रपंच आणि स्वार्थावर चालत असते. जर तू फक्त इमानदारीच्या आंधळ्या आधारावर सर्व गोष्टी जशाच्या तशाच बोलत राहिलास तर अस्त्यावर जगणारा समाज तुला दंड देईल, तुझे शोषण करेल आणि तुला दुर्बळ ठरवेल. गीतेत मी तुला सांगितले आहे की धर्माचे पालन विवेकाने केले पाहिजे. धर्म कधीच सांगत नाही की तू आपल्या शत्रूला आपली कमजोरी सांगावी. धर्म असेही म्हणत नाही की तू आपल्या जीवनातील सगळे रहस्य उघड करावीत. धर्म हेही सांगत नाही की तू आपल्या हृदयातील भेद त्या लोकांना सांगावेत जे त्याचा दुरुपयोग करतील. धर्म म्हणतो सत्याचा स्वीकार कर, पण त्याचबरोबर विवेक आणि मर्यादा कायम ठेव. पहा न, अग्नी किती पवित्र असते, पण जर अग्नीला योग्य पात्राशिवाय सर्वांच्या मध्ये ठेवले तर तीच अग्नी विनाश करते. इमानदारीचेही तसेच आहे. विवेक आणि मर्यादेच्या चौकटीत राहिली तर ती धर्माची रक्षा करते, पण तिचा अतिरेक झाला तर तीच मनुष्याच्या पतनाला कारणीभूत ठरते. स्मरण ठेव, धर्माचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे युक्त आचरण, म्हणजे संयमित संतुलित आचरण. जसे रणभूमीवर तू आपली सर्व अस्त्र शस्त्रे सर्वांसमोर उघडी ठेवून उभा राहू शकत नाहीस, तसेच आपल्या मनातील सर्व संशय, सर्व गोष्टी सर्वांसमोर प्रकट करू शकत नाहीस. तू जे प्रकट करशील तेच तुझ्या दुर्बलतेचे कारण बनू शकते. म्हणून हे पार्थ, जीवनात एवढा प्रामाणिक होऊ नकोस की तुझाच धर्म तुझी रक्षा करू शकणार नाही. संतुलन ठेव. तुझी वाणी आणि कर्मात अशी मर्यादा ठेव की सत्य तुझे शस्त्र बनावे, तुझी ढाल बनावी, बेडी नाही. हे जग विविध प्रकृतीचे आहे. येथे सज्जनही आहेत आणि दृष्टही. सज्जन सत्याचा सन्मान करतील, पण दृष्ट तुझी थट्टा करतील आणि तुला फसवण्याची संधी शोधतील. म्हणूनच धर्म सांगतो, सत्याला रत्नासारखे जप. वेळ आल्यावरच ते दाखव आणि वेळ आल्यावरच ते लपव. धर्माचा मार्ग फक्त अंतःकरणाच्या शुद्धतेत नाही, तो लोकव्यवहारातही असतो. जर तू दुष्ट माणसासमोर अत्यंत इमानदार राहिलास तर तू अधर्मालाच बल देतोस, कारण तुझी इमानदारीच त्याचे शस्त्र बनते. हेही अधर्मच होय. धर्म हे आहे की तू त्या माणसासमोर तेवढेच सत्य प्रकट कर जे त्याच्या दृष्टतेचे अंत